बातमी आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात। महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। जानकर माढा लोकसभा लढणार आहे। शरद पवार आणि महादेव जानकर यांच्या दरम्यान चर्चा झाली। तर या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आता महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची जवळपास निश्चिती समोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काल महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये याबाबतची चर्चा देखील झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। महादेव जानकर यांनी म्हाडा आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघाचा आग्रह महाविकास आघाडी समोर धरलेला होता आणि याच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी आता शरद पवारांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकरांना देण्यामध्ये निश्चिती आणि सकारात्मकता दर्शवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे परभणीच्या जागाची निश्चिती झाल्यानंतर महादेव जानकर लवकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होऊ शकतात आणि त्याबाबतची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।